लिंगेश्वर पावनादेवी आणि श्रीदेव येडदुबा याच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या कोकणची शान, कोकणचं खास आकर्षण डबलबारी पारंपरिक सामना आज या सावंत परिवाराने आज या ठिकाणी आयोजित केला आणि त्यानिमित्त मी गोवा श्री संतोष चंद्रकांत घाडी आणि आमच्या प्रतिस्पर्धी गोवा सन्माननीय प्रवीणजी सुतार बुवा आम्हा दोन्ही बुवांना इथे भजन रूपी सेवा करण्याची आणि मायबाप भजन रसिकांची मनोरंजन रूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी या सावंत परिवाराने दिली, त्याबद्दल आमच्या चिंतामणी प्रासादिक भजन मंडळातर्फे लाख लाख आभार मानतोय। तसेच आज मला पकवाजाची साथ करतात ते सन्माननीय स्वप्नील कांबळे आणि सन्माननीय तबलावादक भावेश परब या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी गोवा आजच्या रात्री पुरते वादेली म्हणजे आपल्या मालवणी भाषेत बोला केलं होतं। सन्माननीय विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ कुरळ देवगड सन्माननीय बुवा प्रवीण सुतार यांना पकवाची साथ करतायत सन्माननीय रितेशजी पांचाळ आणि तबलावादक कौशिक मुळम। तसेच त्यांच्या भजन मंडळाचे देखील लाख लाख आभार मानून त्यांचं स्वागत देखील करतोय। तसेच
आज 1 मे म्हटल्यानंतर महाराष्ट्र दिन म्हणजे आज हा कामगार दिवस आणि आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली तो दिवस म्हणजे आपला हा 1 मे. या महाराष्ट्र दिनाचा सर्वांना शुभेच्छा देऊन इथे जमलेल्या सर्व मायबाप भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन या भजन डबेवारीसाठी जे सन्माननीय उपस्थित असलेले सर्व भजनी कलाकार असतील, भजनी बुवा असतील, दशावतारी कलाकार असतील, त्यांचे देखील आमच्या चिंतामणी प्रासादिक भजन मंडळातर्फे लाख लाख आभार मानतोय. तसेच सर्वांना या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन पुनश्च एकदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्याचे सर्वदा. प्रथमतः 14 विद्या संसर्ग कलेचा अधिपती गणरायाला वंदन करून विद्येचा आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन सत्याचा वाली सत्यनारायणाला नमस्कार करून सिंहाच्या दबड्यात घालून हात मोजितो दात हाच मराठ्यांचा इतिहास असं सुवर्ण अक्षरात हवयास लावणाऱ्या माझ्या शंभूराजाला मानाचा मुद्रा करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझं ग्रामदैवत आई बांकादेवी ठाणेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन विरारची रक्षण करती आई जीवदानी मातेच्या कृपा आशीर्वादानं, आई महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वादानं, कणकवलीच्या परमपूज्य बालचंद्र बाबांच्या कृपा आशीर्वादानं, इथे जमलेल्या मायबाप भजन रसिकांच्या आशीर्वादानं या डबलवारी पारंपरिक वारीला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. एका म्हणतात घाडियाच होतो. आज सुतार आणि घाडियाची जोडी ठेवलेली आहे खास आपल्या या सावंत परिवाराने. आम्हाला ज्यांनी संपर्क केला ते आमचे माऊली सन्माननीय सुनील सावंत माऊली यांचे देखील आमच्या मंडळातर्फे लाख लाख आभार मानते. जोरदार टाळ्या आपल्या माऊलीसाठी झाल्या पाहिजे. तसेच या बारीसाठी ज्यांनी वेळात वेळ काढून आपल्या या बारीसाठी उपस्थित असलेले सर्व भजन रसिक त्यांचे देखील आभार मानतोय. त्यामध्ये सन्माननीय रमेशजी जांभवडेकर माऊली, सुहास राणे माऊली, तसेच मुनगेकर बुवा यांचे शिष्य उदय पालकर बुवा, तसेच सन्माननीय आपल्या बीडवाडचे सुभाष कांबळे माऊली, रमेशजी परब माऊली यांचे देखील आमच्या मंडळातर्फे लाख लाख आभार मानतोय. तसेच उपस्थित असलेले सन्माननीय ज्ञानेश्वर कदम माऊली. सर्वांनी माझ्या बाजूला ज्या खुर्च्या ठेवल्या आहेत त्याचा मान राखायचा आहे. सगळ्यांचे लाख लाख आभार मानतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या या परिवारासाठी पुनश्च एकदा वाजवा. कारण टाळी का वाजली पाहिजे बघा, टाळीला देखील महत्व आहे बघा. कारण टाळी कशी वाजली पाहिजे ती पण अशी नाही, या पाची बोटांच्या आघात असे झाले पाहिजेत. एखाद्या डॉक्टरने सांगितलं तुम्हाला बायपास सर्जरी करायची वेळ आली. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर जवळ जायचं झालं तर 4 ते 5 लाख रुपये आपल्या अकाउंट मध्ये सेव्हिंग केलेले हवे, बरोबर ना. एखाद्या डॉक्टर जवळ जायचं म्हटल्यानंतर 4-5 लाख नाही तर कुठेतरी प्रॉपर्टी ठेवलेली असेल ती आपल्याला विकायला पाहिजे. या पाची बोटाचे आघात का झाले पाहिजे? जर एखादी नस आपल्या हृदयासोबत जोडलेली असेल, बरोबर, हृदयासोबत सगळ्या नस आपल्या जोडलेल्या आहेत. जर एखादी नस जर चॉकअप झालेली असेल तर ती टाळी वाजल्यानंतर फाटकन ओपन व्हायला पाहिजे. म्हणून या टाळीमध्ये अध्यात्मामध्ये काय सांगितलंय बघा, कर टाळी मृदुल मनसी उच्च स्वरे टाळी वाजवितो टाळी त्याचा जन्म मृत्यूचा फेरा टाळी. बघा काय म्हटलंय, कर टाळी मृदुल मनसी उच्च स्वरे टाळी वाजवितो टाळी त्याचा जन्म मृत्यूचा फेरा टाळी. करीतो नर टाळा टाळी त्यासी काळ येऊनी कवटाळी. म्हणून भजनी प्रेमे ब्रह्मानंदी वाजवा तुम्ही टाळी, वाजवा तुम्ही टाळी, वाजवा तुम्ही टाळी. ही जी टाळी वाजली ना त्याला ब्रह्मानंदी टाळी म्हणतो. कारण आता मुंबईत राहणाऱ्या माणसांना पण माहित असतात की ट्रेन मधनं सकाळी आपण ज्यावेळी माऊली जातो ना कामात त्यावेळी जास्त टाळी कोण वाजवता प्रत्येकाक माहित आहे ना.
कोणी बघल्यान ते का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेलो एकांतरी नाही ना, म्हणून प्रत्येकाने स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद. भजन आवडत असला तर नक्की टाळ्या वाजवा. तुमच्या टाळ्या म्हणजे आमचा टॉनिक हा सध्याचा. नाही तर काय होणार, रामकृष्ण हरी आणि ह्या बुवांच्या भजनापेक्षा झोप बरी. आता सगळे कामान येतात, आंब्या तो सारा आहे आमच्या देवगडात कसा. आमचे बुवा आज लेट झाले, बुवांका जवळजवळ येऊकच आहे 10:30 झाले. म्हणजे माका आता वाटतं असं की माका 2 पेटी आता आणल्यानी असतो. बघूया आता जाताना काय देतात काय आणल्यानी काय. आता प्रथम त्या भजनाला सुरुवात करूया, त्याच्यानंतर हळूहळू बुवांची कळ काढूया. ठीक आहे काय दा एकच आहे बेटी. ठीक आहे, माझ्या गाडीत हे आपलं गाडी नंबर सांगायला ठेवत आहे. होय का, ठीक आहे. जोरा जोरा. प्रथम त्या भजनाला सुरुवात करूया, त्याच्यानंतर हळूहळू आपण बुवांकडे पण जाऊया. कारण पारंपरिक बारी म्हटल्यानंतर कसा असता, सध्याचा जमाना म्हणजे स्वीट अँड शॉर्ट झालेलो असा 2020 बारी. पण या ठिकाणी आपल्या या कोकणची शान, कोकणचं खास आकर्षण का म्हटलं मी मगाशी, की ती परंपरा या सावंत बुवांनी जपून ठेवली आहे. म्हणून त्या बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. तूच सूर ठावा मजसे, तूच एकतारी. तूच सूर ठावा मजसे, तूच एकतारी. श्री सत्यनारायणा हीच प्रार्थना. श्री सत्यनारायणा हीच प्रार्थना. श्री सत्यनारायणा हीच प्रार्थना. श्री सत्यनारायणा हीच प्रार्थना. पूर्ण करावी तू
तुमची मनोकामना पूर्ण करावी तू आमची मनोकामना त्रिवार वंदन श्री सत्यनारायणा तुला त्रिवार वंदना श्री सत्यनारायणा तुला त्रिवार वंदन श्री सत्यनारायणा तुला त्रिवार वंदना श्री सत्यनारायणा तुला आज भजनात रंग भरावा आज भजनात रंग भरावा आशीर्वाद तू आम्हा ऐसा द्यावा 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 सदा घडावी ही जनसेवा सदा घडावी ही जनसेवा सदा घडावी ही जनसेवा सदा घडावी ही जनसेवा हरि मना पुंडलिक वरदा अनादि सिद्ध पंढरपूरवासी राजाधिराज श्री पंढरीनाथ श्री संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन नवसूत्र चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद श्री सद्गुरु साईनाथ
ऐका सदानंद रवळी ऐका सदानंद रवळी विष्णुदास नाम पंढरीपुरी विष्णुदास
गंगाधरा. धन्यवाद धन्यवाद. आज आम्हाला बघा आमच्या या सन्मानाच्या खुर्चीचा भान ठेवून इथे भजनाची बारी झाली पाहिजे. कारण परशुराम पांचाळ बुवा, चंद्रकांत कदम बुवा त्यावेळी बाऱ्या करायचे, सकाळी 6-6 वाजेपर्यंत बाऱ्या चालू असायच्या, बरोबर. पण आता काय झालेला, बारी चालू झालेली सप्ताह कधीच ताच समजत नाही. कारण बुवा कधी गवळण घेता की नाही, अभंग घेता की नाही ताच समजणार नाही. पण आज बघा ही सन्मानाची खुर्ची जर शेवटपर्यंत पब्लिक थांबलं तर आपली एवढी या की तयारी ह्या की भारुडा सहित बारी करू शकतो. आणि दुसरी बारी ज्यावेळी असणार आपली त्यावेळी जरूर थांबा. कारण की ह्यो माणूस आपल्या बरेच वर्षांनी भेटलेलो आहे. सगळ्यात जास्त बारी केले असलोय आम्ही तर या प्रवीण सुतार बुवांबरोबर. कारण या बुवांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या का वाजवा. कारण ही भजनाची बारी कसं बोलावं, 2020 बारी असल्यानंतर काय असतं की भजन पब्लिक कसं थांबून ठेवावं या बुवांकडून मी आज शिकलोय. आणि हे बुवा आज खूप वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 5 ते 6 वर्षानंतर मला आज जोडीला आहे. कारण त्यांची वारी रेग्युलर असते, आपण या कधीतरी वारी करतो. कारण की आपण कामाधंद्याचा माणूस असा नाही की त्यांना काम धंदो नाही तर ते म्हणते माका काम धंदो नाही मी उन्हाळ असा म्हणा, तसं काय नाही. कारण की ही गादी काय म्हणजे कलियुगामध्ये काय बघा, कलियुगाचा उलटा फेरा का म्हटलं जातं. याच्यामध्ये मोर नाचताना रडतो, हंस मरताना गातो, जिवंत माणूस पाण्यात बुडतो आणि मेलेला माणूस पाण्यावर तरंगतो. जर आपण काय म्हणतो एखादी पोरगी जर बिघडली, एखादी गाडी बिघडली तर ते का आम्ही गाडी बिघडली म्हणतो, पण एखादी पोरगी बिघडली तर ते का बिघडली नाही म्हणत ती चालू म्हणतो. का तर या कलियुगाचा पर्व. कारण संस्कृती बदलत चालली आहे. कार्यक्रम आपलो लाइटिंग चायनाची, बरोबर. आता सगळ्या बारक्या पोरांका चायनाची भजी, चायनाची भेल सध्याची सगळं चायना आयटम. पण चायना आयटम जास्त दिवस टिकणार नाही माऊली, बरोबर ना. त्या दिवशी असाच झाला हो, माझा एक मित्र विरारचो, त्यांना चायना आयटम सोबत लग्न केलं, म्हणजे चायना पोरी सोबत लग्न केलं. अरे म्हटलं लबाडा तुका म्हटलं मराठी पोरगी खैचीच भेटली नाही. तो म्हटला काय सांगू, चायना आयटम आता सगळे इलेले होत, चायनाची नो गॅरंटी नो वॉरंटी. टिकली तर टिकली, नाहीतर दुसऱ्या दिवशी आपली घरात गेली, बरोबर ना. तो म्हणता अख्ख्या पेपर वाचल्या तिने म्हणता मी चायना पोरी सोबत का लग्न केलं. पेपर वाचल्या तिने म्हणता अख्ख्या नागपूर शहरामध्ये 256 बायका लग्न झालेल्या पडून गेल्या, म्हणून म्हणता मी चायना आयटम सोबत लग्न केले. म्हटलं लबाडा तुका ह्याचो फायदो काय. तो म्हणता माका लय म्हणता गाडी को याचो फायदो, उद्या जर माझी बाईक पळून गेली तर लोकांना सांगत बरा चायना आयटम होतो जास्त दिवस टिकणारो नाही, बरोबर ना. या बुवांची पण आता कळ काढू होईल. कारण पारंपरिक बारी या दुसऱ्या बारी बुवा. कारण सुरुवातीक काय बोलणार आपण भजन, ह्या भजनच्या रीतीने हो गया आणि नामस्मरण हे झालं पाहिजे का. तर आता जी ही नवीन पिढी याच्यामधून काहीतरी शिकली पाहिजे म्हणून. सात स्वरानी केली प्रार्थना, सात स्वरानी केली प्रार्थना. गणराया तुम्ही यावे हरिदना, गणराया तुम्ही यावे हरिदना. रंगमंचगी यावी वाजन, रंगमंचगी यावी वाजन. साल गुणुरे गुणुरे
धन्यवाद. विठ्ठल नामाचा गाद महिमा सारे भक्त गाती हरी भजया. विठ्ठल नामाचा गाद महिमा सारे भक्त गाती हरी भजया. चंद्रभागे तीर मेळा जमला आषाढी आणि कार्तिकीला. चंद्रभागे तीर मेळा जमला आषाढी आणि कार्तिकीला. विठ्ठल नामाचा गाद महिमा सारे भक्त गाती हरी भजना. विठ्ठल नामाचा गाद महिमा सारे भक्त गाती हरी भजना. चंद्रभागे तीर मेळा जमला आषाढी आणि कार्तिकीला. चंद्रभागे तीर मेळा जमला आषाढी आणि कार्तिकीला. बाळ भक्त प्रल्हादाला कड्यावरून लोटीला. बाळ भक्त प्रल्हादाला कड्यावरून लोटीला. मुखे नारायण नाव नाही ते पटले बापाला. बाळ भक्त प्रल्हादाला. बघा भक्तांमध्ये श्रेष्ठ ज्याचा उल्लेख केला जातो तो म्हणजे भक्त प्रल्हाद. कारण दैत्यकुळात त्याचा जन्म झाला आणि जन्मता त्याच्या मुखामध्ये येणारा शब्द म्हणजे नारायण नारायण. पण त्या बापाशी त्याच्या पटला नाही म्हणून त्याला कड्यावरून लोटून दिलं. उकळत्या तेलामध्ये जसं भजा तळतात त्याचा भजांसारखं त्याला तळलं. हत्तीच्या पायाखाली दिलं पण तो या अखंड नामस्मरणातून तरला. आणि या भक्तीच्या जोरावर म्हणजे या युगात जर झिल नामस्मरण करत असलो तर त्या बापाशीच पटणार आहे. पण आता उलटा झाला. बापाशी जर नामस्मरण करत असलो तर आता झिलात पटणार नाही.
सगळं झील सांगतो ऐता काय त्या गुटा आणि देवळात घेऊन जा. कारण आता तर हे कलियुग, पण भक्ती कशी करावी, जशी भक्त प्रल्हादाने केली तशी अतूट भक्ती हवी. आणि हिरण्यकश्यपूने एका राक्षसाच्या उदरामध्ये जन्म घेऊन सुद्धा राणी कयादूत आणि हिरण्यकश्यपूच्या उदरामध्ये जन्म घेऊन प्रल्हादाने विष्णूवर जशी भक्ती केली तशी भक्ती करायला हवी. म्हणून म्हणते बघा, भक्त प्रल्हादाला कड्यावरून लोटीला, तुझी नारायण नाम नाही ते पटले बाबाला. नरपुण्यात प्रकटला हिरण्यकश्यपू तो वाढला. नादरी शस्त्र नादरी अस्त्र नादिन रात्रीला, नादरी शस्त्र नादरी अस्त्र नादिन रात्रीला. सल्ला होता नारदाचा, सल्ला वाल्मिकी वाल्याचा. सल्ला होता नारदाचा, सल्ला वाल्मिकी वाल्याचा. बोले राम राम राम, आले राम राम मुखा. सल्ला होता नारदाचा, सल्ला वाल्मिकी वाल्याचा. बघा, वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्याने सतकोटी रामायण लिहून ठेवलं. कारण वाल्यापुढे एक दरोडेखोर होता, लुटमारा करायचा. पण त्याला नारदाने सल्ला दिला, जर या पापातून तुला पापमुक्त व्हायचं असेल तर तू रामनामाचा जप कर. पण एक तो दरोडेखोर, आता दरोडेखोर म्हटल्यानंतर रामनामाचा जप कसा करणार. त्यावेळी नारदाने त्याला सांगितलं, तुला जर रामनामाचा जप जमत नसेल तर मरा नामाचा जप कर. आणि त्याने मरा नामाचा जप करता करता रामनामाचा जप नकळत त्याच्या मुखाद्वारे झाला आणि त्याने शतकोटी रामायण लिहून ठेवलं. म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणून म्हणतोय बघा, सल्ला होता नारदाचा, झाला वाल्मिकी वाल्याचा. बोले मरा आले राम राम मुखा. बघा, कारण जेवढं रामायण म्हटलं तर तेवढा राम पण महत्वाचा आहे. कारण देवाची भक्ती विभीषणाने पण केली होती आणि रावणाने पण केली होती. कारण रावण हा शंभूदेवाची पूजा सलग 7 तास करायचा. आपण बोलतोय बघा, रावण हा दृष्ट होता, त्याने सीतेचं हरण केलं. पण ज्यावेळी रावण सीतेचं हरण करण्यासाठी गेला त्यावेळी सीतेला आवाज काय दिला बघा, भिक्षाम दे माई. त्याने आईचा उल्लेख केला, म्हणजे माय म्हणजे आई. म्हणून सीता जिवंत मिळाली ही प्रभू रामचंद्राची ताकद होती. सीता जिवंत मिळाली ही रामचंद्राची ताकद होती. आणि रावणाच्या कैदेत जाऊन सीता जिवंत होती ही रावणाची मर्यादा होती. म्हणून म्हणतोय बघा, सल्ला होता नारदाचा, झाला वाल्मिकी वाल्याचा. बोले मरा आले राम राम मुखा. हरी नाम मुक्तीदारा आहे मार्ग हाती करा. बघा, हरिनाम. आता हा हरिनाम कशासाठी आपण हरिनाम करतो, ज्यांचे आशीर्वाद आहेत. मगाशी सांगितलं, पंचरत्नांनी ही परंपरा जपून ठेवली. या पंचरत्नांनी भजन कसं सादर केलं बघा. आपले कदम बुवा, पांचाळ बुवा, खोपकर बुवा, विलास पाटील बुवा, कृष्णा पवार बुवा, काशीराम परब बुवा, त्यांचे आशीर्वाद म्हणून आज हे भजन कीर्तन नामस्मरण होत आहे. बघा, पंचरत्नांची झलक या ठिकाणी सादर करतोय. बघा, कदम बुवा काय म्हणायचे बघा, 1 2 3 धरून चेचिन हातात गावलो तर उभो पेचिन. 1 2 3 धरून चेचिन
हरता तू सुख करता तू सुख हरता बाप्पा मोरया गजानना रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर आम्ही कोकणचे संविधान आमचं भरून येऊर आमचं हो नाणी कोपरी करवंदा लाल मोंडू काजूच्या जांभा काय बघा नारी कोपरी करवंदा लाल बोंडू काजूच्या जांभा नवा रुपाला आला जगात देवगडे आपण जांभा बाप्पा मोरया गजानना त्याच्यानंतर पाटील बुवा आपला हा हरिनामाचा झेंडा ज्यांनी लंडन पर्यंत जाऊन पोहोचवला ते आपले सन्माननीय पाटील बुवा चंद्र पौर्णिमेचा शोभ तू गगनी चंद्र पौर्णिमेचा शोभ तू गगनी ऐसा मोक्षदायी देवारी ऐसा चंद्र पौर्णिमेचा शोभ तू गगनी चंद्र पौर्णिमेचा ऐसा मोक्षदायी त्यानंतर खोपकर बुवा ज्यांचा सहजरित्या पंचमाला आवाज लावायचा ते खोपकर बुवा बघा वावा रे वावा हो वावा रे वावा वावा रे वावा मी खोपकर मनाचा राजा मी खोपकर मनाचा राजा आज वजामध्ये दावीत सर्वांना ममता मी खोपकर माझ्या गुरुचा लाडा घातलेला मी भला माझ्या गुरुचा लाडा घातलेला मी भला गावागावामध्ये नामाचा गजर केला आज भजनाला जमला भाविकांचा मेळा त्यानंतर आपल्या या सुमधुर अशा आवाजाने ज्यांनी भजनावर राज्य केले ते आपले काशीराम परब बुवा बघा गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो ही दिवाळी मसुकाची जाओ दिवाळी मसुकाची जाओ दिवाळी मसुकाची जाओ
मध्ये ज्यांनी स्पर्धा गाजवल्या असे आपले सर्वांचे लाडके कृष्णा पवार बुवा. गवळणी गाराने सांगती गाराने सांगती यशोदेवी. गवळणी गाराने सांगती गाराने सांगती यशोदेवी. गवळणी गाराने सांगती गाराने सांगती यशोदेवी. काही दूध दाखवूया, काही दूध दाखवूया. देवी गवळणी गाराने सांगती गाराने सांगती यशोदेवी. यशोदेवी या पंचरत्नांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. हरिनाम मुखी धरा आहे मार्गाची खरा. हरिला तुंगा भवसागरी आदी मंत्र खरा. हरिला तुंगा भवसागरी आदी मंत्र खरा. साऱ्या संतांच्या हाकेला विठू वाळवंटी आला. साऱ्या संतांच्या हाकेला विठू वाळवंटी आला. विठेवरी देव उभा पुंडलिकासाठी झाला. हरिनामामुखी जरा संत विराज मला. विठू नामी आरंगाला. पाहू आनंद सोहळा आषाढी आणि कार्तिकीला. पाहू आनंद सोहळा आषाढी आणि कार्तिकीला. धन्यवाद. भय नाही जिंकण्याचा मोह नाही. हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी. शोभलेला नाही कोणी शोभलेला माझे स्वामी. शोभलेला नाही कोणी शोभलेला माझे स्वामी. पुन्हामध्ये सावली स्वामी. दुःखामध्ये सुख हे स्वामी. पुन्हामध्ये सावली स्वामी. दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी. वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी तुम्हामुळे या
स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी माझे दैवत स्वामी माझे दैवत स्वामी या ठिकाणी या स्वामींच्या अभंगासाठी सन्माननीय प्रमिला कदम यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या. धन्यवाद.
सिंधुदुर्ग शोभे आंब्या फणसाच्या बागानी सिंधुदुर्ग शोभे आंब्या फणसाच्या बागानी कोकणाचा पाया रचला देवी देवतानी हो राखीला मान दशावतार भजनानी राखीला मान दशावतार भजनानी यवा कोकण आपलो आता बोले मालवणी यवा कोकण आपलो आता बोले मालवणी यवा कोकण आपलो आता बोले मालवणी विकू नका जमिनी भर नाहीतर होऊ आम्ही का कर नका जमिनी भर नाहीतर होऊ आम्ही का कर सांगे राजेचा जोडून कर सांगे राजेचा जोडून कर धन्यवाद. कारण अजून एक बारी असा आपली आता बुवांका चान्स देऊया. बरोबर. बुवांची थोडी कळ काढूया आता फक्त. कारण की एकदा बुवांका तापवलं मग बुवा कसे पेटतात ते बघा. कारण की तुमका पण मजा येऊ बाई. तो हर सवेरा होता है साई तेरा नाम लेकर बुवा ऐका जरा. तो हर सवेरा होता है साई तेरा नाम लेकर मर जाऊं मिट जाऊं मगर दम तोड़ू तो तेरा नाम लेकर. आता खास करून बुवांसाठी मत करना बात गुस्से की वरना जाने न दूंगा मत करना बात गुस्से की वरना जाने न दूंगा तेरे इलाके में आकर तेरी तबीयत मैं खराब कर दूंगा आग मत लगाना बुझाना मेरा काम नहीं आग मत लगाना बुझाना मेरा काम नहीं वही आग में जल जला के राख कर दूं ना तो संतोष घाड़ी बुआ मेरा नाम नहीं सर सलामत तो पगड़ी 50 है सर सलामत तो पगड़ी 50 है संत सलामत तो निंदक 50 है और ये घाड़ी बुआ सलामत है तो ये सुतार बुआ भी 50 है. बाद झाला एवढा. बुवा आता तापले असतले. गजर घेतो. पहिली बारी संपवतो. नंतर बुवांची बारी होईल आणि शेवट नंतर बारी असेल त्यावेळी बुवा जे काय. कारण की पहिली बारी म्हटल्यानंतर जास्त काय कळ काढू शकत नाही. नाहीतर काय होणार. तो मुंबईतून बुवा इलो ना उद्या नाक्यावर काय होतला. मुंबईतून बुवा इलो तो लय बोलत होतो. नाक्यात जोर जोरात सगळे म्हणतले म्हणून जरा वायच कळ काढली. दुसऱ्या बारी एक बघा कायदा. गोविंद बोला हरी गोपाळ बोला गोविंद बोला हरी गोपाळ बोला